तनिष दी एक्सप्लोरर आणि मित्रांनो, या ब्लॉगमध्ये आम्ही पूर्ण अक्कलकोट गाव फिरणार आहे. आता फिलहाल तर मी स्टेशनवर आहे. आता जस्ट मी सिद्धेश्वर एक्सप्रेसने आलो. मला माहिती आहे तुम्ही तो ब्लॉग बघितला आहे, तर तुम्हाला माहिती असेल. मी फिलहाल तर सोलापूर रेल्वे हे बघा मित्रांनो, सिद्धेश्वर टेम्पल सुपरफास्ट एक्सप्रेस इथं उभी आहे. आता थोड्या वेळात सायडिंगला जाईल. तर या दिवसात जे आम्ही फिरणार आहे ते दाखवणार, आणि उद्याचे दिवस आम्ही जे फिरणार आहे ते आम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार. मित्रांनो, बाय द वे, मी त्या जर्नीमध्ये बोललो नव्हतो की गाडी किती मिनटं लेट आली किंवा ऑन टाईम आली. तर मित्रांनो, 5 मिनटं गाडी लेट आली, ठीक. सकाळचे 6:50 मित्रांनो, हे बघा, इंडियन स्पिट्स ब्रीडचा फिमेल कुत्री वाटतं. तर मित्रांनो, फिलहाल तर अक्कलकोटमध्ये आली. मी फक्त एवढंच बघायला आलो की गार्डन चालू आहे की नाही. तर मी परत रिटर्न जातो. संध्याकाळी मी या गार्डनमध्ये येईन. मित्रांनो, गेल्या वेळी फक्त एवढाच बांधला होता. हे बघा, ही जे छत दिसते तेवढाच, असा नव्हता. मित्रांनो, जो मला हॉटेल भेटला ना त्याचं नाव आहे यात्रा भुवन वाटतो. तर मित्रांनो, त्याच्याबद्दल एक तुम्हाला मी गंमत सांगतो. तर मित्रांनो, पहिल्यांदा अक्कलकोटला आलो होतो वर्ष 2019मध्ये. तेव्हा मी इथे हॉटेल घेतलं होतं यात्री भुवनमध्ये, रूम नंबर 153. आणि आता पण आम्ही त्याच हॉटेलमध्ये चाललो आहे. आणि विचारलं आहे की 153 रूम नंबर आहे का, आणि त्यांनी बोलला हां, पण फक्त साफसफाई करायला लागेल. मग 153 फायनल. 2019 आता 2026 सेम हॉटेल, सेम रूम. आणि मित्रांनो, आम्ही गेल्या वर्षी आलो होतो ना अक्कलकोटला, मी ब्लॉग बनवला होता तेव्हा मी त्या साईडला हॉटेल घेतलं होतं रोडवर. तर मित्रांनो, मी पहिला इथेच विचारायला आलो होतो 153 रूम आहे का. त्यांनी बोलला नाही, म्हणून आम्ही तिथे गेलो. मित्रांनो, रूम टूर घेतो. आहे बघा, एक कम्फर्टेबल बेड आहे आणि इथे बाल्कनी पण आहे. बाल्कनीला दरवाजा आहे बघा. पहिला 153ला दरवाजा नव्हता, डायरेक्ट होता, पण इथे दरवाजा आहे. विंडोज, लाईट्स, आणि त्या साईडला वॉशरूम. आणि वॉशरूम दाखवून मला तुमचा मूड खराब नाही करायचा, म्हणून मी तुम्हाला वॉशरूमला दाखवेन. आणि बाय द वे, लुक बघा. तर मित्रांनो, मी फिरायला तर निघालो आहे अक्कलकोट गाणगापूरसाठी. आम्ही संध्याकाळी अक्कलकोट गाव पूर्ण फिरणार आहे, मतलब की मंदिर. आणि आता फिरायला तर आम्ही चाललो आहे गाणगापूरला. पहिला टॅक्सीने जाणार, ऑब्वियसली टॅक्सीने जाणार म्हणजे मला उलटी तर नक्कीच होणार आहे. आम्ही सगळे निघालो आहे गाणगापूरसाठी. मित्रांनो, कोविड-19च्या आधी इथे पार्किंग लॉट असायचा, मी बघितलेला. पण आता इथे काय मंदिर सगळं काहीतरी बांधताय. मित्रांनो, दुपारच्या वेळी आहे बघा, लाईन वगैरे सगळे बायका खाली बसले आहे. लाईनी मुले हे बघा दर्शनासाठी. मित्रांनो, मी फिरत आलो स्वामींच्या दर्शनासाठी. खूप जास्तच गर्दी दुपारच्या वेळेला पण. मित्रांनो, बिना चपलाचं दर्शन करून झालं. बिना चपलाचं आता आम्ही जातो चपला घ्यायला आणि काहीतरी शॉपिंग पण करू, मला प्रसादी घेऊ. गाणगापूरला सगळे लोक झोपले, फक्त मी एकटा जागा आहे. मित्रांनो, गाणगापूर प्रवास तुम्ही नक्कीच पहा. मित्रांनो, आम्ही फिरत गाणगापूरला मी झोपून गेलो होतो अक्कलकोटला. आणि हे बघा, आता जस्ट उठलो आहे मी 5 मिनटं पूर्वी. आम्ही बघा लगभग 2 तास तरी लागले आम्हाला अक्कलकोट ते गाणगापूर. मम्मीच्या मांडं अजून झोपलो, रस्त्यावर आहे मी, तरी पण कमी राहिले. मित्रांनो, ही आहे भीमा नदी. या नदीमध्ये स्वामी समर्थांनी आंघोळ केली होती आणि मग ते अक्कलकोट रोडला गेले होते.
माझ्या डोक्यावर पाणी मारला जातोय. धन्यवाद जी, धन्यवाद. सुखी रहोगे आप. आणि हे बघा केवढी मोठी नदी आहे बघा. मी कुठे आलोय. We are doing bye-bye to Bhima Nadi. Now I am going to another place in Gandhapur. डुक्कर. हा मोठा जरा डुक्कर आहे. बघा मित्रांनो कुत्रा चिखला ते बघा पाय देऊन आला. मित्रांनो फिरायला तर आहे माझ्या हॉटेलच्या मतलब की बाहेर बसले. भक्ती निवास हॉटेलच्या जराचा लेफ्ट साईडच्या बाहेर बसले. मंदिर आहे ना तिथे. हे बघा इथे फायनली घरी पोचलो आणि फिरतो बाय बाल्कनीत. आता आम्हाला गार्डनला जायचं आहे. बघा गार्डन दिसतो पण तिथे मंदिर पण आहे प्लस गार्डन पण आहे. तिथे आम्हाला आता जायचं आहे. आणि मित्रांनो थांबा अजून वाढवणार आहे ब्लॉगरला. मला हे पूजाला जायचं आहे. परत अजून मंदिरात आणि ह्याला जायचं आहे गार्डनला. आणि उद्याचा ब्लॉग वेगळा असेल. उद्याचा ब्लॉगचा पार्ट वेगळा असेल. उद्या आम्ही कुठेतरी स्पेशल जागेत फिरायला जाणार आहे म्हणून नक्कीच तुम्ही तो ब्लॉग पहा. ह्या लोकांना डबल ग्लास नको की 4च आहे. हा 5 ग्लास घ्यायचे. तर मित्रांनो मी बाहेर पडलो आणि मी चाललोय गार्डनला आहे. बघा तिथे आहे गार्डन. गेल्या वर्षी हत्तीबरोबर फोटो पण काढला होता वाटतं. मी पोस्ट पण टाकली होती इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर. मित्रांनो इथे पाण्याचं एक ओव्हर आहे. मित्रांनो गार्डन इथे आम्ही आलो होतो 2019च्या टायमाला. पूर्ण अपग्रेड केलं. पहिला असं नव्हतं हा गार्डन. फाउंटेनच्या मुळे बघ आम्ही पूर्ण भिजलो. मित्रांनो हे बघा गार्डन केलेलं आहे पण माझं फक्त लक्ष फोटो काढायमध्ये होता म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकलो. गार्डनचे फोटो 2-3 दाखवले असेल पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर मित्रांनो हे बघा कुत्रा किती जास्त क्यूट आहे. मित्रांनो आम्ही आता तिसऱ्यांदा ट्राय करतो आणि फायनली आता आम्ही जाणार आहे
महाप्रसादासाठी मी बसले बघा, सगळे लोक बसले, मतलब लगभग सगळे लोक बसले. मित्रांनो फिलहाल तर वाजले रात्रीचे 11:30. आता जस्ट मी अजूनपर्यंत बाहेर आहे. आता जस्ट मी आईस्क्रीम घेतो, मग आईस्क्रीम घेतल्यानंतर जाईन मी घरी. तर मित्रांनो मला खूप जास्त तुरळी झोप लागते. तर मित्रांनो मी तुम्हाला भेटीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.